आपण काय करतो, मागे वळून पाहतो, बापरे माझे 15 दिवस झाले अभ्यासच झाला नाही, माझा 8 दिवस झाले अभ्यासच झाला, आता काय होणार, आता तर काहीच होऊ शकत नाही, आता असं पुस्तक ठेवून द्यायचं आणि लगेच खोलीबाहेर निघून जायचं, थोडा फेरफटका मारायचा आणि परत याचं लक्ष लागत नाही. आपल्याला कसं तरी होतं, आपल्याला असं वाटतं की सगळं बंद करावं आणि उठून चाललं जावं अभ्यास कर. लग्नानंतरचा अभ्यास म्हणजे तारेवरची कसरत असं म्हणायला काहीही हरकत नाही. कारण तुम्हाला सांगते, कामं, जबाबदारी यामुळे आपल्या अभ्यासात खंड तो पडतोच, अभ्यासात सातत्य राहत नाही आणि त्यामुळे मग स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि अभ्यासात सातत्य यायला भरपूर दिवस लागतात. माझ्याही बाबतीत असंच काहीतरी झालेलं आहे. व्यक्तिगत कारणास्तव गावाला जावं लागलं, त्यामुळे कसं असतं, अभ्यासात व्यक्त येतो, जो खंड येतो, त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो आणि या सगळ्यांमुळे अभ्यासावर फार परिणाम होतो. यातूनच कसे मार्ग शोधायचे किंवा स्वतःला कसं ग्रो अप करायचं याचविषयी थोडं बोलूया. कारण मला भरपूर कमेंटमध्ये पण दिसतात की ताई 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, आता कुठेतरी गॅप पडली किंवा मुलांचे पेपर होते तर अभ्यास होत नाही, तर मग अभ्यास पुन्हा कसा सुरू करावा किंवा पुन्हा अभ्यास सुरू करताना खूप भीती वाटते, तर यातून मार्ग कसा काढायचा. तर नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपल्या मोटिवेशनल व्लॉगमध्ये. आणि काही दिवसापासून आपले व्लॉग येऊ शकले नाही, त्यासाठी मनापासून तुमची माफी मागते, मला माफ करा. काही अडचणी असतात त्या समजून घ्या. तुम्ही पण हाऊसवाईफ आहात आणि एक गृहिणी आहात, त्यामुळे तुम्ही माझ्या अडचणी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. तर मैत्रिणी, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. बघा, हरिण ही तुम्हाला माहित असते आणि वाघ, हरिणीची जी स्पीड असते ना ती 90 किलोमीटर पर आवर्स असते आणि वाघाची जी स्पीड असते ना ती 58 किलोमीटर पर आवर्स असते. पण तरी पण हरिण ही जोराने धावते बरं आणि वाघ तिच्यापेक्षा कमी वेगाने धावतो. तरी पण वाघ का तिला पकडू शकतो? कारण काय होतं माहितीये का, हरिणीला माहित असतं की वाघ माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, तो मला पकडेलच, आणि ती मागे वळून बघते. मागे वळून बघितल्यावर काय होतं, ती मागे वळून जशी बघते ना, तिची जी आतली पॉवर आहे किंवा जे स्वतःला ग्रो करण्याचं पॉवर आहे ते कमी होऊन जातं. ती तिथे थोडी डिप्रेस होते आणि त्या डिप्रेस होण्याच्या पॉवरमुळे तिचा वेग कमी होतो आणि यामुळेच वाघ आहे ना तिला कॅचअप करू शकतो. हे का घडलं? कारण काय होतं माहितीये का, जरी हरिणीची स्पीड जास्त असली, ती हुशार होती, ती धावण्यात चतुर होती, पण तेव्हा ती मागे वळून पाहते ना, तेव्हा तिला वाटतं की हा माझ्यापेक्षा शूर आहे, हा मला पकडणारच. तिने मनात ते पॉझिटिव्ह थिंकिंग केली, त्यामुळे वाघ तिला पकडतोच आणि हे सगळं तिच्या मनाच्या खिडीवर अवलंबून असतं. तसंच आपलं असतं. या गोष्टीतून आपल्याला काय शिकता येईल, जरी आपण हुशार असलो, आपल्याला जरी अभ्यास करायची प्रेरणा आपण मनातून तयार करतो आणि आता म्हणतोच की आज मी अभ्यासाला बसणार, खंड पडला तर पडला असू दे, पण मला माझ्या अभ्यासात सातत्य तयार करायचं. आपण काय करतो, मागे वळून पाहतो, बापरे माझे 15 दिवस झाले अभ्यासच झाला नाही, माझा 8 दिवस झाले अभ्यासच झाला, आता काय होणार, आता तर काहीच होऊ शकत नाही, आता राहिले किती दिवस आणि जर एक्झामची डेट आली तर मी अभ्यास कशी करेल. आणि यामुळेच ना आपण घाबरून जातो आणि पुढचं पाऊल टाकतच नाही आणि या सगळ्यांमुळे आपल्या अभ्यासावर भरपूर इफेक्ट होत असतो. म्हणून कधीही मागे वळून आपले 15 दिवस आपण काय केले ना हे कधीच बघायचं नाही. जे गेलं ना ते पास्टमध्ये विसरून जायचं, त्यातून चुकातून शिकायचं की आपले 15 दिवस गेले ना, त्यात खंड पडलाय ना, मग आपण तिथे काय करायला हवं होतं. याचं जर आपण वेळेचं व्यवस्थापन केलं असतं तर किंवा योग्य नियोजन केलं असतं तर, जर अशी वेळ आपल्या जो आली 8 दिवसाची पुन्हा, तर आपण तिथे काय करू शकतो किंवा फक्त आपण रिव्हिजन करू शकतो का, याचं योग्य नियोजन करून घ्या. तर मी स्वतःला हेच सांगत असते की माझे जे 8 दिवस किंवा 15 दिवस जो अभ्यासात सातत्य राहत नाही, त्यावेळेस मी काय करू शकेल, माझा तिथला टाइम टेबल कसा असेल, या सगळ्या वेळेचं योग्य नियोजन करावं लागेल आणि त्यातूनच आपण शिकू. म्हणून असं घाबरायचं नाही कधी. माझ्या ज्याही मैत्रिणी आहे, आता कसं उन्हाळ्याच्या मुलांना सुट्ट्या असतात आणि घरी पाहुणे येतात, तर आपलं कामाचं योग्य नियोजन कसं करायचं, वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं, आपला अभ्यास कसा कंटिन्यू चालू ठेवायचा, या सगळ्यांचं आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओत आपण मार्गदर्शन घेऊयाच. पण आत्ता जो आजचा विषय आपला की आता 15 दिवस खंड झालाय ना, आता अभ्यास पुन्हा सुरू कसा करायचा. सगळ्यात अगोदर काय करायचा, मोबाईल दूर ठेवायचा. काय होतं, आपल्याला एक वेळा म्हणजे जर अभ्यासात खंड पडला ना की ज्या डायव्हर्ट करणाऱ्या वस्तू असतात, इलेक्ट्रॉनिक वस्तू जशा की टीव्ही, मोबाईल, यांना दूर ठेवून द्यायचं. कितीही वाटलं ना आपल्याला की घ्यावा, थोडा वेळ आपण टाइमपास करतो तर नाही घ्यायचा, थोडा मनावर कंट्रोल करायचं. दुसरी गोष्ट काय करायचं, जरी आता बसलो अभ्यासाला आपलं मन लागत नाही, आपण पुस्तक हातात घेतो आणि लगेच आपल्याला असा आळस यायला लागतो, कंटाळा यायला लागतो, तेव्हा काय करायचं, कंटाळा यायचं लगेच खोलीबाहेर निघून जायचं, थोडा फेरफटका मारायचा आणि परत यायचं, परत अभ्यासाला बसायचं. कारण कसं असतं, सातत्य यायला जरा वेळ लागतो आणि ही मी माझ्यासोबत करते. नंतरही मग आपल्या अभ्यासात लक्ष लागत नाही, आपल्याला कसं तरी होतं, आपल्याला असं वाटतं की सगळं बंद करावं आणि उठून चाललं जावं. अभ्यास करताना कंटाळा येतो ना, तेव्हा मी काय करते, माझ्याजवळचा एक पाण्याचा ग्लास भरून घेते आणि थोडं पाणी प्यायचं किंवा बॉटल भरून घ्यायची, थोडं पाणी प्यायचं. त्यामुळे कसं आपलं जरा मन फ्रेश व्हायला मदत होते.
आणि त्यानंतर आणखी उपाय काय करू शकतो आपण, काय करायचं, पुस्तक घ्यायचं आणि आपल्या खोलीमध्येच फेरफटका मारायचा, किंवा जर तुमच्या घराला अंगण असेल तर अंगणात जाऊन जरा फेरफटका करता करता पुस्तक वाचायचं. त्याने काय होतं, जरा परिवर्तन होतं आणि अभ्यासात सातत्य यायला मदत होते. आणि हे सगळे उपाय करावंच लागतील, कारण काय होतं, सातत्य निर्माण करण्यासाठी हवे ते उपाय करावे लागतील, नाहीतर आपल्याला कंटाळा येतो. कारण आपला कसं असते, जो आपली अभ्यासाची सवय असते ती थोडी रुटीन मधून बाजूला झालेली असते आणि त्यामुळे अभ्यासात आपला व्यत्यय येतो आणि त्यामुळे खूप लॉस होतो आपला. त्यामुळे अशा ह्या गोष्टी करायच्या आणि त्यामुळे अभ्यासात सातत्य आणायला मदत होते. नंतरचं म्हणजे कधीही कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन अभ्यास करायचा, म्हणजे असं टेबलवर बसून किंवा असा बसून अभ्यास करायचा. कधीही झोपून अभ्यास करू नका, किंवा मग मी आता जरा वेळ झोपते वेळेवर आणि झोपून पुस्तक वाचते म्हटलं, तसं करायचं नाही. कारण काय होतं, एवढ्या दिवस आपला अभ्यास आपण कंटिन्युअस मध्ये नसतो आणि जसं पुस्तक हातात घेतो तशी झोप येते आणि त्यामुळे काय होतं, अभ्यासात व्यत्यय तयार होते. नंतरचं महत्वाचं म्हणजे पेन आणि पुस्तक सोबत घेऊन बसायचं आणि लिहिता लिहिता अभ्यास करायचा. त्याने काय होतं, थोडं मन फ्रेश वाटतं आणि अभ्यास करताना पण इंटरेस्ट तयार होतो. तर आजचा जो व्लॉग मी छोटासा तुमच्यासाठी बनवलेला आहे. खरं तर आता गावाहून आलेला हो आणि त्यानंतर घरात भरपूर कामं आहेत, तर सगळ्यात अगोदर व्लॉग बनवला तुमच्यासाठी, कारण भरपूर दिवसाचा व्लॉग नव्हता आपला, म्हणून हे छोटंसं मी एक मोटिवेशनल व्लॉग बनवला की आपला अभ्यासात सातत्य कसं आणायचं. कारण मला पण माझ्या अभ्यासात सातत्य आणायचं आहे, जे 8-15 दिवसापासून थोडं तुटलेलं आहे. त्यामुळे मी अशाच पद्धतीने माझा अभ्यास सुरू करते. आता पुन्हा तुम्ही पण तसंच करा, जर तुमच्या अभ्यासातलं सातत्य कमी झालं असेल तर, आणि पुन्हा अभ्यासाची सुरुवात करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन मोटिवेशन सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, पॉझिटिव्ह विचारांना जवळ करा, निगेटिव्ह विचारांना दूर राहा आणि अभ्यासात सातत्य तयार करण्यास मदत करा. बाय.